बरोबर मला आलेली मनमोकळं चर्चा करायची आपल्याबरोबर. नाही, तुमच्या बरोबर जी लोक आली खरं तर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये तुमच्या बरोबर आलेली लोक पण खूप आहे. अगदी उदाहरणादाखल तुम्ही ज्या बाबाजी काळेंचं नाव घेतलं ते आलेले आहेत तुमच्यामुळे. दुसरीकडे सुषमा अंधारेंसारखी लोकसुद्धा तुमच्यामुळे आले. इतरही अजून आहेत जे आमदार म्हणून निवडून आलेले असतील. आता त्या सगळ्या लोकांचं भविष्य काय आहे, किंवा तुमच्याबरोबर ते आता शिंदेंकडे आम्हाला दिसणार का, आणि त्यांच्याबरोबर न्याय होतोय का पक्षात, त्यांचं राजकीय भविष्य कसं आहे? दोन गोष्टी मला या माध्यमातून सांगायचं. कारण आदित्यजी बोलताना असं सांगितलं की आम्ही त्यांना काय दिलं नाही, पण ते दिलं त्याचं परतफेड या 2 इलेक्शनला आणि जिल्ह्याचा संपर्क प्रमुख यांना ते केलं. आणि 52,000च्या सर्वात हायेस्ट पूर्ण पक्षामध्ये 20 आमदारांपैकी लीड घेऊन बाबाजी काळे निवडून आले. अर्थात त्यांचं कौशल्य होतं, सर्व होतं, पण त्याला साथ दिलेली. आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांना ऑब्व्हियसली असं वाटते की बाबा जो आधार होता तो आधार काय केलेला आहे ते आता पक्षाने पुढे आणलं पाहिजे. माझे कार्यकर्ते ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना पक्षात सत्ता असताना पण मी काहीच देऊ शकलो नाही. लोकांमध्ये ही भावना आहे तुमचं भलं होते आमचं कधी होईल, म्हणजे भलं इन सेन्स त्यांची कामाच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून. पण त्यालाही दोष मी यासाठी मग ते, कारण कोविड होता, हे होता, महामंडळात झाली नाही किंवा काही झाली नाही. आताही आदित्यजी बोलताना असं सांगितलं की माझ्या बंधूला BSTची मेंबर दिली. तो BSTचा मेंबर पहिला होता ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये आम्ही होतो. त्यांनी पुढे हे करून केल्यानंतर त्याला आम्ही मेंबर करण्याचं काम केलं. आणि आता निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरला नाही, जसं इतरांनी भरलं आणि इतरांनी ला त्यांनी दिलं. माझी मुलगीच्या बाबतीत पण चर्चा होती की बा तिला दिलं. आम्ही स्वतः निर्णय घेतला घरातले की बा आपणच जर आदित्यजींना असं अडचणीत आणू, मला भावाला तिकीट द्या, माझ्या मुलीला तिकीट द्या, तर हे अशी लढाई ज्यावेळी मुंबईची लढत आहे त्यावेळी आपण अडथळा निर्माण करू. ते केलं नाही.